आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. रघुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट श्री स्वामी समर्थ मठ अलिबाग यांच्या वतीने आज स्वामी प्रकट दिनी शुभ संध्याकाळी पादुका पूजनाचा कार्यक्रम आपण आधी आयोजित केलेला आहे आणि ह्या पादुका पूजन कार्यक्रम माननीय बालाजी महाराज यांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत आज असा भव्य दिव्य असा कार्यक्रम आज आपण केलेला आहे. नमस्कार. मुंबईच्या दादर नायगाव येथे श्रीकृष्ण हॉलमध्ये रघुतारा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, श्री स्वामी समर्थ मठ अलिबाग यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पादुकाचं पूजनाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व नगरसेवकांचं स्वागत शिवस्वामी भक्त बाळाजी महाराज मठाधिपती यांच्या वतीने करण्यात आले. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रोहिदास लोखंडे भायखळा विधानसभा या ठिकाणी उपस्थित होते. तसेच शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेविका उर्मिलाताई पांचाळ या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. तसेच नगरसेविका सुप्रियाताई दळवी या ठिकाणी उपस्थित होत्या. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. माजी नगरपाल डॉक्टर हेगडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. KM रुग्णालय आयुर्वेदिक डॉक्टर तुवेकर या ठिकाणी उपस्थित होते. चित्रपटातील अभिनेते व ज्यांनी स्वामींची भूमिका केली ते राघव कुमार या ठिकाणी उपस्थित होते. शिवडी विधानसभेमध्ये ज्यांचं मोठं सामाजिक कार्य आहे ते प्रमोद बामणे आपल्या परिवारासह उपस्थित होते. या कार्यक्रमाला भगवद्गीता देणगीदार श्री विनोद कविस्कर उद्योजक हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. ते श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पादुका पूजन या ठिकाणी संपन्न झाले. आज या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या विभागातील स्थानिक नागरिक तसेच सर्व महिला या ठिकाणी दर्शन घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित होत्या. ताई, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल नागरिकांना? आणि खूप समाधान आणि समर्थांचं नामजप करून खूप आनंद वाटला आणि असं चालू राहावं असं वाटतंय सगळीकडे. नामजप स्वामी समर्थांचं नामस्मरण का करावं? जो आत्ताच्या युगामध्ये कलियुगामध्ये नामस्मरण करेल तोच पुढे जाईल. नामस्मरणामध्ये खूप जादू आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही म्हणजे दरवर्षी प्रगटदिनी स्वामींच्या मठामध्ये जातो, पण स्वामींच्या मठामध्ये पादुका पूजन म्हणजे स्वामींच्या मठामध्ये आम्ही तर जाऊन आलोच, पण हे पादुका पूजन आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं. तर तरुण वर्गासाठी आम्हाला हेच सांगणं आहे की बाबा, तो जर या मार्गामध्ये आला एखादा तरुण वर्ग तर तो नक्कीच तरुण जाईल. त्याचा आनंद झाला आहे आणि याच्यातून आम्हाला समजतं की नामस्मरण करण्याने आपल्याला खूप फायदे होतात. तर जो नामस्मरण करेल तोच या युगातून वाचेल असं. मला इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटलं आणि इतर भाविकांनाही प्रसन्न वाटलं. खूप छान वाटलं ना. म्हणजे मला आजच पहिल्यांदाच मी आली आहे इथे, पण मला खूप येण्यासाठी खूप योग होता, पण मला योग येत नव्हता. मला मुद्रावादामुळे मला भरपूर योग मिळाला. ते स्वामीच माझे आहेत, त्यांच्यामुळे मला हा योग मिळाला आणि आज मी खूप प्रसन्न झाली आहे. मला खूप बरं वाटतं आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आज या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. त्याचप्रमाणे आज सेवेकरी देखील आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवस्वामी भक्त बाळाजी महाराज मठाधिपती आज या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. आता काय सांगाल, तुमच्या जीवनातील अनुभव काय सांगाल? श्री स्वामी समर्थ. माझं नाव अनिल कदम. मी आणि बाळाजी महाराज आम्ही दोघं एका ठिकाणी एका ऑफिसमध्ये बसलो होतो
मला तो प्रसंग आठवतो. आम्ही तिथे बसलेले असताना बाळाजी महाराज म्हणाले का बापू, तुम्हाला पण दिव्य दृष्टी आहे, तुम्हाला पण आध्यात्मिक समजतं, आध्यात्मिकचा थोडासा तुम्हाला काहीतरी थोडासा अंश तुमच्यात आहे, मी तुम्हाला चंद्रावर घेऊन जातो. मी बाळासाहेबांना बोललो, वा चांगली गोष्ट आहे, पुण्य लाभेल, आपलं काहीतरी दृष्टी बघायला भेटेल. बाळासाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि आम्ही दोघं आत्मरूपी ज्या ठिकाणी कोणी पोचू शकत नाही, ज्या ठिकाणी कोणाची दृष्टी पोचत नाही, अशा ठिकाणी चंद्रावर आम्ही दोघांनी भ्रमण केलं. भ्रमण केलेलं असताना खरंच ते 9 ग्रह असं वाटत होतं का नेहरू तारांगणामध्ये बसलो आहे आणि ग्रहांची आपण बोलतो आहे आणि त्या ग्रहांशी संवाद माहिती जे 9 ग्रहांची जी हे असते, म्हणजे युती कुठचा ग्रह कुठच्या राशीला आणि कुठचा ग्रह कसा हे होतो, त्याची संपूर्ण माहिती तिथे अनुभवायला भेटली. आणि हे सगळं जर झालं असेल आणि एवढा अनुभव जर भेटला असेल तर बाळाजी महाराज त्यांच्या सहवासात राहून आणि त्यांनी दिव्य दृष्टीने त्यांच्या आणि त्यांच्या शक्तीने मला जे चंद्रावर नेऊन अवकाशाचं भ्रमण केलं, असा खूप मोठा अनुभव घडला. आणि नंतर आम्ही दोघंही भूतलावर आल्यावर, म्हणजे ज्या ठिकाणी बसलो होतो त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर बाळाजी महाराजांनी त्या ठिकाणच्या म्हणजे त्या ठिकाणच्या एका थोर महान पुरुषाला, महान व्यक्तीला बोलवलं आणि आमच्या म्हणजे बाळाजी महाराज, मी, आमच्या दोघांचे संवाद चालू आले तिथे. आणि तिथे त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं का तू आजपासून या इकडच्या जनतेला किंवा या लोकांना, या इकडच्या परिसरातल्या माणसांना कुठच्याही बाबतीत आणि कुठच्याही तऱ्हेचा त्रास द्यायचा नाही असं सांगून त्या माणसाला त्यांनी तिकडे शांत करून आणि त्याला मुक्त करून टाकला. असा खूप काही बरेच अनुभव आहेत. बाळाजी महाराजांबरोबर असताना एक दिवस आम्ही गाडीत जात होतो, गाडीत प्रवास चालू होता. बाळाजी महाराज होते, मी होतो आणि एक ड्रायव्हर होता आमच्याबरोबर. अचानक काहीतरी झालं, गाडी बंद पडायच्या वेळेला बाळाजी महाराज बोलले, अरे बापू आता गाडी बंद पडणार आहे. आणि काय झालं कोणाच माहिती, 2 सेकंदात परत तीच गाडी कमीत कमी 10 किलोमीटर चालली. असे खूप अनुभव आहेत आणि त्या अनुभव सांगण्यासाठी खूप औचित्य आहे. असा स्वामींचा आशीर्वाद आणि शिवांचा आशीर्वाद बाळाजी महाराजांना असल्यामुळे त्यांना जे अनुभव, त्यांच्या सहवासात राहून जे अनुभव आले ते मी आपल्यापुढे शेअर केले आणि असाच त्यांचा आशीर्वाद माझ्यावर राहो ही स्वामींचरणी, त्यांच्याकडे चरणी प्रार्थना. धन्यवाद. एका दादरच्या हॉटेलमध्ये बसलो होतो, तर थोड्याच वेळात म्हणजे मला असा म्हणजे भास झाला की बाळाजी महाराज समोर होतेच, पण मला साक्षात साईबाबांचं दर्शन झालं. म्हणजे आजही तुम्ही बघू शकता की महाराजांचा चेहरा जवळजवळ साईबाबांच्या चेहऱ्याशी मिळता आहे असं. आणि असे बरेच मला अनुभव आले, त्यापैकी मी हा एक इथे कथन केलं. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त बाळाजी महाराज आपल्यासोबत, मठाधिपती आपल्यासोबत आहेत. तर सध्या इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढाई चालू आहे, त्याचा परिणाम आपल्या देशावरती होत आहे. आपल्या स्मरणातून एखाद्या वेळी समजा एखादी काय वाक्य निघालं असेल ते सांगा. आता जो काय पृथ्वीवरती जो कलह चाललेला आहे, 2018मध्ये एका शक्तीने, म्हणजे आम्ही माणगाव इथे कडप्पा देवीच्या ठिकाणी बसलेलो असतात, पौर्णिमेच्या रात्री एक शक्ती आली आणि तिने प्रवेश केल्यानंतर त्यांना विचारलं की आपण अचानक का आलात. तर त्या म्हणाल्या की मला तुमच्याकडून खूप मोठं कार्य करायचं आहे, मोठा प्रलय येणार आहे, त्याच्यामध्ये पण होणाऱ्या विध्वंसामध्ये तुम्हाला काम करा, लोकांना जनजागृती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलेले आहे. आणि तो 2018चा काळ होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. पण 2023ला त्या शक्तीने मला हे सगळ्यांना इतरांना सांगण्यासाठी सांगितलं की तुम्हाला त्याचा परवानगी आहे. तर मी बऱ्याच आमच्या भक्तजनांना, बऱ्याच मित्रमंडळींना सांगितलं होतं की 25पासून एक प्रकोप सुरू होईल. त्यातलाच हा म्हणजे पृथ्वीवर तलावावरती जो काय प्रकोप त्या ठिकाणी होणार आहे त्यातला हा एक भाग आहे. आणि ह्या भागामध्ये
अनेक ठिकाणी अनेकांची आपसात म्हणजे जशी यादवी झाली त्याप्रमाणे हे सगळं जे काय चालू आहे ते सगळं सुरू आहे आणि युग संपत येतं. कलियुग संपून सत्ययुगाचा सुरुवात आहे आणि याच्यामध्ये जे काही पुढे वाईट ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट होणार आहेत आणि सगळं पुढे सुकाळ होणार आहे. पण आता जे युद्ध सुरू आहे या युद्धामध्ये आता तेलाचा साठा सगळे जाळत आहेत एकामेकाचा. त्याच्यामुळे तेलावरचा फार वाईट परिणाम पूर्ण पृथ्वीवरती होणार आहे. एकामेकाच्या थोड्याशा हव्यासापोटी एकमेकाचं. परंतु आपल्या देशामध्ये खरोखर संतांची भूमी आहे, देवभूमी आहे. सगळ्या देवांचे जवळजवळ अवतार आपल्या देशामध्ये झालेले आहे आणि संपूर्ण देश आपला देवभूमी असल्यामुळे आपल्याला परमेश्वराचं असं सांगणं आहे. म्हणजे मला जे सांगण्यात आलं की तुम्ही सगळ्यांना सांगा की नामस्मरण करा. मी असं म्हणेन लोकांना की नामस्मरण कोणतंही करा. आज आपण स्वामींच्या प्रकट दिनी या ठिकाणी जो काय स्वामींचा प्रकट दिन साजरा केला आणि त्या प्रकट दिनानिमित्त सगळे आपण इकडे जे हजारो लोक जमतात आणि या ठिकाणी आमच्या इथे आज 200 ते 250 लोक जमले होते. तर त्यांना एक संदेश दिला की जो नामस्मरण करेल तोच प्रकोपातून वाचेल, तोच सत्ययुगात राहील. म्हणजे नामस्मरण फार मोठी शक्ती आहे. कोणाचे नामस्मरण करा, तुम्हाला ज्याचं नामस्मरण आवडेल त्याचं नामस्मरण करा. परमेश्वराने दुसरा एक संदेश दिलेला आहे आपल्याला, आईवडिलांची सेवा करा. जो आईवडिलांची सेवा करेल त्याला परमेश्वर पण त्याची सेवा करेल असं परमेश्वराचं म्हणणं आहे. की आईवडील हेच आपल्याला जन्म देतात, या जगामध्ये त्याने आणलं, या पृथ्वीवर त्याने आणलं. त्या आईवडिलांची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला नामस्मरण कुठल्या देवतेचं करायचं नसेल, कोणाचं करायचं नसेल, कुठच्या बाबांचं करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुलदेवतेचं जरी नामस्मरण केलात तरी ते भगवंताला ग्राह्य आहे. आणि जो कोणी आता जर समजा एक उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की या देशामध्ये जेव्हा भारत देशामध्ये प्रकोप होईल, जो प्रलय मोठा होणार आहे 2030मध्ये, तो प्रलयतून जर वाचायचा असेल, समजा एक 20% जनता वाचणार असेल, 80% जाणार असेल तर 20%ची 40% वाचू शकतात. कशामुळे? तर फक्त नामस्मरणामुळे. नामस्मरण करेल तोच या जगात टिकेल आणि आईवडिलांची सेवा करेल तोच या प्रकोपातून वाचेल असं मला आजही वाटतं. आम्ही असे छोटे छोटे जे कार्यक्रम करत आहोत स्वामींच्या नावाचे, आम्ही कुंकुमार्चनेचे कार्यक्रम करणार आहोत. स्वामींच्या पादुका पूजनासाठी आलेल्या आहेत, ज्या पादुका अक्कलकोटमधून मला मिळालेल्या आहेत. आणि स्वामींची सेवा करता करता अन्नू महाराज अक्कलकोटचे त्यांनी अभिषेक करून मला मठाधिपती म्हणून जी कामगिरी दिलेली आहे आणि जनसेवा करण्याचा जो एक सन्मान दिला आहे त्याने माझे हे सगळे सहकारी मित्र. आता आपल्याला यांनी सांगितलं, अनिल कलम यांनी, की महाराजांबरोबर सूक्ष्मदेहाने गेलो होतो. तिथून खाली आल्यानंतर देशातल्या आपल्या एका मुख्य व्यक्तीला सांगितलं बोलवून, स्वामींनी तेवढी शक्ती दिली आहे की कोणाचा अंतरात्मा बोलवून त्याच्याशी आम्ही संवाद करू शकतो. सध्याशी संवाद केला की त्यांचं म्हणणं असं आहे, चंद्रावरती एलियन नाही आहेत, चंद्रावरती सगळे देवगण आहेत. आपण म्हणतो एलियन पण ते एलियन नाही, देवगण आहेत. त्या देवगणाने संदेश दिला होता, तुम्ही जर आमच्या घरात घुसाल तर आम्ही तुमच्या घरात घुसलो तर काय होईल. हा संदेश आम्ही त्या मोठ्या व्यक्तीपर्यंत. आजच्या कार्यक्रमामध्ये भगवद्गीता देखील आपण आज या ठिकाणी वाटली. त्याचप्रमाणे स्वामींचं देखील आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाटण्यात आलं. परंतु भगवद्गीता वाटण्याचं एक वेगळंच कारण का दिसून येत आहे? भगवद्गीतेचं असं आहे, अनेक वर्षापासून माझ्या मनात होतं की भगवद्गीता द्यावी. भगवद्गीता फक्त वाचण्यासाठी नाही आहे, आपला सांसारिक जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपण कसं वागावं याचा पूर्ण सार भगवंताने आपल्यासाठी सगळं सांगितलेलं आहे. आणि ह्या सारापासून आपण नक्कीच आपला उन्नती करू शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे, एक डॉक्टर आहेत, जे प्रोफेसर आहेत, त्यांच्याकडे कोणी हार्ट सर्जन आहेत, अतिशय चांगले सर्जन आहेत, त्यांच्याकडे कोण गेल्यानंतर ते काय करतात, तपासून झाल्यानंतर त्या हातात भगवद्गीता देतात. भगवद्गीता वाच, तुझा आजार दूर होईल. मग भगवद्गीता वाचल्यानंतर हे एक फायदा आहे की आपले आजार, आपल्या जे काय आपल्या मागे पनवत्याचे जे काय आपल्याकडे कुणी काय काळी जादू असेल, काही असे लोकांची समज असते, काय झालं की काळी जादू झाली, जे काही असेल
हे सगळ्या भगवद्गीतेच्या वाचण्यामुळे आपल्या कुटुंबापासून दूर पडतं. असा 14वा अध्याय वाचल्यानंतर 14वा अध्याय पण आज आम्ही प्रिंट करून वाचलेला आहे. 14वा अध्याय वाचल्यानंतर पण सगळं कल्याण होतं, सगळी कष्ट दूर होतात, उन्नती होते, लक्ष्मी येते आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या वाचनातून येतात. म्हणून एक भगवद्गीता सगळ्यांना द्यावी अशी इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आणि अनेकांनी आपली भगवद्गीता घेऊन तो आणि कारण का एक संदेश गेला जनतेमध्ये की वाचलं पाहिजे, वाचेल तो वाचेल असं एक म्हणतात. तसंच वाचलं तर आपण वाचणार आहोत. तसंच जर नामस्मरण केलं वाचून तर आपण सत्ययुगामध्ये नक्कीच आपण जाणार आहोत. आणि मी आज सगळ्यांना सांगेन की परमेश्वर आहे. काही लोक म्हणतात की सायन्स एवढं पुढे गेलं, कुठे काय परमेश्वर, पण शेवटी एखादं यान जरी चंद्रावर जायचं असेल तरी ते त्या ठिकाणी पहिला नारळ फोडला जातो, त्या ठिकाणी त्याची पूजा केली जाते. हे अध्यात्म नाही का? तर ह्या अशा गोष्टी आहेत. सगळं विज्ञान आध्यात्मिक सगळ्या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सर्वांनी आता एकच संदेश आहे या आमच्या मठाच्या माध्यमातून, जो नामस्मरण करेल तोच टिकेल. आपण पाहू शकता की शिव स्वामी भक्त बाळाजी महाराज यांनी या श्रीकृष्ण हॉल नायगाव दादर येथे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.